श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत मीन रास. ही मीन रास शेवटची रास आहे, म्हणजे 12 राशींपैकी ही सगळ्यात शेवटची रास आज आपण इथे बघणार आहोत. या मीन राशींच्या लोकांचा स्वभाव काय आहे, या मीन राशीच्या लोकांना कोणत्या देवाची जास्तीत जास्त उपासना केली पाहिजे, याची संपूर्ण माहिती आज आपण इथे जाणून घेणार आहोत. तर फलज्योतिष शास्त्रात ही 12वी व शेवटची रास आहे. या राशीत पूर्व भाद्रपदा नक्षत्राचे शेवटचे चरण, उत्तरा भाद्रपदाची 4 चरण व रेवती नक्षत्राची 4 चरण अशी एकूण 2 नक्षत्र येतात. दी, द, न्या, था, दे, सो, चा, ची ही चरण अक्षर आहेत. म्हणजे ही चरण अक्षर वापरून तुम्ही तुमच्या कोणत्याही कामांना नाव देऊ शकता. एखाद्या कामाची सुरुवात करायची असेल तर तिथे तुम्हाला एखादं नाव वापरायचं असेल तर या चरण अक्षरांपासून तुम्ही या नावाला सुरुवात करू शकता, कारण की हे नाव तुमच्यासाठी फारच लकी आहे. तुम्ही या नावापासून तुमचा एखादा बिझनेस सुद्धा चालू करू शकता. त्यामुळे तुमच्या कामामध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला भरभराट मिळणार आहे. मीन ही जलतत्वाची, सम म्हणजे स्त्री स्वरूपाची व विप्र वर्णाची, त्याचबरोबर क्षिप्र द्विस्वभावाची आणि सत्वगुणी रास आहे. पूर्व भाद्रपदा नक्षत्राचं शेवटचं चरण, उत्तरा भाद्रपदाची 4 चरण व रेवती नक्षत्राची 4 चरण ह्या 2 नक्षत्रांचा आकार आकाशात 2 मस्त्यासारखा दिसतो. म्हणूनच या राशीला मीन रास म्हणतात. ही रास बहुप्रसव आहे. या राशीचा स्वामी गुरु हा मंत्रिकारक, सत्वगुणी, शुभ्र वर्णाचा, ब्राह्मण जातीचा, क्षिप्र स्वभावाचा असा आहे. या राशीच्या शरीरावर अमल दोन्ही पावलांवर आहे, तसेच डोळे, पायाची बोटे, तळपाय याच्यावरही आहे. राशी स्वामी बिघडला असल्यास मनुष्य फार ठेंगणा होतो. मीन रास हे गुरुचे स्वगृह शुक्राचे उच्च स्थान आहे. या राशीची माणसं द्विस्वभाव राशीची असतात. याचा अमल डोळे व दोन्ही पावलांवर आहे. सुंदर शरीर, स्त्री आसक्ती फार, शत्रूकडून पराभव पावणारे, त्याचबरोबर मोती रत्नाचा व्यापार करणारे लोक या राशीचे असतात. या राशीच्या लोकांना स्त्रियांकडून आदर प्राप्त होत असतो. बहुधा हे लोक स्त्रियांच्या अधीन असतात. स्वभावाने ही माणसे निरुपद्रवी असतात. ही राशीची माणसं शरीराने काटक किंवा लठ्ठ व साधारण बुटक्या बांध्याची असतात. प्रकृती ही अशक्त, 10व्या वर्षानंतर तब्येत ठीक होते. ही माणसं स्वभावाने निश्चयी, व्यवहार दक्ष, चतुर आणि विद्यावासंगी, सरळ मार्गी, धार्मिक आणि ममताळू सुद्धा असतात. गायन, नृत्य, संगीत, कादंबऱ्या लिहिण्याची हौस ह्या लोकांमध्ये फार आढळून येते. त्याचबरोबर त्यांच्या हातात कला सुद्धा खूप प्रमाणात दिसून येते. ही माणसं उदार, सहानुभूती असलेली, परोपकारी, भूतदयाधीन, दानत चांगली असते. म्हणजे यांच्यामध्ये देण्याची प्रवृत्ती भरपूर प्रमाणात आढळून येते. यांची मनोवृत्ती अगदी उत्तम असते. ही माणसं समाजप्रिय, सन्मित्र, कल्पक, प्रतिभा संपन्न, नाट्य, गानकुशल, ललित कलाचे भोगते, सुखकारक, निरुपद्रवी, गर्व, अभिमान, मनाची आवड असलेले, उत्तम वस्तुप्रिय, अगदी स्वच्छता असणारे, टापटिपीची आवड असलेले, नैसर्गिक प्रतिभावना, त्याचबरोबर इतिहास तज्ज्ञ, शास्त्रज्ञ, उदार, निर्लोभी, प्रामाणिक, ट्रस्टी, लेखक, कवी हे गुण मीन राशीच्या लोकांमध्ये भरपूर प्रमाणात आढळून येतात. या व्यक्तींनी पिवळा पुष्कराज गुरुचा खडा सोन्यात बसवून गुरुपुष्यामृत योगावर अंगठ्या शेजारील पहिल्या गुरुच्या बोटात गुरुवारी घालावा. उपास्य दैवत गुरु म्हणजे भगवान दत्तात्रय महाराज. भाग्योदयासाठी सत्यदत्त पूजा, गुरुचरित्र वाचन, पठन, श्रवण करणं फारच तुमच्यासाठी हितकारक आहे. स्त्रियांनी गुरुचरित्र कधीही वाचू नये. ते नेहमी ऐकावं. गुरुचरित्राचं पारायण करावं. गुरुवार उपोषण करावं. दत्तस्थानाची, जागृत देवस्थानांचं दर्शन सुद्धा घ्यावं. म्हणजेच गाणगापूर, नृसिंहवाडी, औदुंबर, माहुरगड, चित्रकूट पर्वत, पांचाळेश्वर, कुरवरपूर, शिरोळे, कोल्हापूर, तुळजापूर, पंढरपूर, त्याचबरोबर गुलबर्गा, अक्कलकोट, शिर्डी. म्हणजे मीन राशींच्या व्यक्तींनी सर्व कामं, म्हणजे तुम्हाला तुमची कामं अगदी इच्छित मनासारखी व्हावी असं जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही हमखासच या जागृत देवस्थानांचं दर्शन घ्यावं आणि मगच कामाला सुरुवात करावी, जेणेकरून तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे. कोणताही अडथळा तुम्हाला तुमच्या कामामध्ये कधीही जाणवणार नाही. मीन राशीच्या लोकांसाठी उपास्य दैवत म्हणजे तुम्ही श्री गुरुदेव दत्तांचं जास्तीत जास्त सेवा तुम्हाला करायची आहे. कारण की जितकी जास्त सेवा तुम्ही गुरुदेव दत्तांची कराल तर तितकी तुम्हाला
तुमच्यावर गुरुदेव दत्त प्रसन्न होणार आहेत. तुम्हाला त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. त्यामुळे या मीन राशीच्या लोकांना 4 मंत्र आहेत. या 4 मंत्रांपैकी कोणत्याही एका मंत्राचा जाप रोज सातत्याने करायचा आहे, जेणेकरून तुमच्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होणार आहेत. तर हे मंत्र कोणते आहेत? सर्वात आधी एक पहिला मंत्र जो आहे तो आहे देवानांचम ऋषीणांचन गुरु कांचनम सनिभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पतीम. त्यानंतर दुसरा मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. त्यानंतर तिसरा मंत्र आहे पावन दत्त दयाळा पावन दत्ता. चौथा मंत्र आहे दत्त महाराज जय जय गुरुराज महाराज. आणि पाचवा सुद्धा मंत्र इथे आहे. तो मंत्र आहे हा पाचवा अगदी प्रभावी मंत्र आहे. मी मगाशी 4 बोलले, पण पाचवा मंत्र जो आहे तो रोजच्या जीवनात तुम्हाला बोलायचा आहे. म्हणजे तुम्ही कधीही येता जाता सुद्धा बोललात तरीही चालणारा आहे. कारण की हा मंत्र अगदी 2 अक्षरांचाच आहे आणि हा मंत्र असा आहे सो हम, म्हणजे इतकाच मंत्र आहे. कारण की ह्या मंत्राच्या जापामुळे तुमच्या शरीरामध्ये एक वेगळी ऊर्जा सामावणार आहे. अगदी पॉझिटिव्हिटी भरणार आहे. ह्या मंत्रामुळे हा मंत्र तुम्हाला येता जाता बोलायचा आहे. तुम्ही देवासमोर बसून नाही बोललात तरीही चालणार आहे. कारण की तुम्हाला हा सोहम इतका 2 शब्दांचा मंत्र म्हणजे तुम्ही अगदी सहजपणे बोलू शकता. म्हणूनच हा मंत्र तुम्ही येता जाता कधीही सकाळ संध्याकाळ बोलायचा आहे. जेणेकरून दत्तगुरु महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव होणार आहे. त्यांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी लागणार आहे आणि तुमचा गुरुग्रह स्ट्रॉंग होणार आहे. जर गुरुग्रह स्ट्रॉंग असेल तर तुमची जी काही कामं आहेत ती अगदी यशस्वीरित्या पूर्णपणे अगदी निर्विघ्नपणे पार पडणार आहे. त्यामुळे सोहम या मंत्राचा जाप सातत्याने करावा. त्याचबरोबर मी दुसरा, तिसरा आणि चौथा जो मंत्र सांगितला आहे तो 108 वेळा म्हणजे 1 माळी जप करायचा आहे. रोज देवपूजा होते, तर देवपूजा झाल्यानंतर सातत्याने ह्याची 1 माळ जाप तर अवश्यच करावी. जेणेकरून तुमची ही कामं जी आहेत ना, रेंगाळलेली कामं म्हणा किंवा तुम्हाला कामात अडथळा जाणवत असेल किंवा तुमची कामं अगदी होता होता सुद्धा राहत असतील, तर ती कामं अगदी निर्विघ्नपणे पार पडणार आहेत. त्यामुळे तुम्ही ह्या मंत्राचा जाप अवश्य करावा, जेणेकरून तुमच्या जीवनातले सर्व अडथळे दूर होणार आहेत. तर ही झाली मीन रास. या मीन राशींचा लोकांचा स्वभाव आपण जाणून घेतलेला आहे. आता आपण मीन राशीची अधिक माहिती पुढच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.